नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला खास इयत्ता 8वी 9वी 10वी साठी अत्यंत उपयुक्त असलेला एक भाग, तो म्हणजे उपपद विभक्त्यः धातवः या संस्कृत विषयक भागाचा आपणाला या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे। तर बघा, हा जो काही भाग जे आहे, तर हा भाग आपल्या चतुर्थ विभागामध्ये तुम्हाला संस्कृत लेखन कौशल्यामध्ये हा विचारला जातो। आणि याच्यामध्ये प्रश्न असा येतो की अव्ययनाम धातूनाम उपयोगम कृत्वा वाक्यानी लिखत, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये। आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 3 धातू तुम्हाला दिले जातात। तर त्या 3 धातूचं तुम्हाला काय करायचं असतं, अपेक्षित विभक्ती प्रत्ययानुसार वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो। तर बघायचं आहे आपणाला की खास इयत्ता 8वी 9वी 10वी साठी अत्यंत उपयुक्त असलेला भाग, तो म्हणजे उपपद विभक्त्यः म्हणजेच धातवः। तत्पूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो आपणाला की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। त्याचबरोबर हे जे काही आमचं संस्कृत अकॅडमी हे जे काही चॅनल आहे, तर या यूट्यूब चॅनलवर 8वी 9वी 10वीचे सुद्धा व्हिडिओ प्रसिद्ध आहेत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आमच्या या यूट्यूब चॅनलवरची लिंकसुद्धा देणार आहे, तर तीसुद्धा तुम्ही अवश्य बघून घ्यावी असं मला या ठिकाणी आपणास सांगावंसं वाटतं। तर बघायचं आहे आपणाला उपपद विभक्त्यः। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जो काही धातू जे आहे, तर तो धातू हा दिला आहे, तर तो म्हणजे कोणता आहे, गम। आता गम हा धातू जेव्हा वाक्यामध्ये आपण त्याचा वापर करतो तेव्हा याला काय असते, द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते। आणि म्हणून म्हटलेलं आहे की जेथे जायचे त्या स्थानाची काय करावं लागते, आपणाला द्वितीय विभक्ती वापरावी लागते। आणि म्हणून तुम्हाला उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की पांडवाः हस्तिनापुरम अगच्छन। पांडवाः हस्तिनापुरम अगच्छन म्हणजे पांडव जे येतं, तर ते पांडव हस्तिनापुरामध्ये गेले। ठीक आहे। आता बघा, त्यानंतर आपला दुसरा धातू आहे, तर तो म्हणजे कोणता, कूप। मग आता कूप म्हणजेच काय, रागावणे। कूप या धातूचा अर्थ काय होतो, रागावणे। मग आता बघा, याच्यामध्ये काय करावं लागते की द्वितीय विभक्तीची, कूप याला काय असते, चतुर्थी विभक्तीची काय असते, गरज असते। आणि म्हणून म्हटलेलं आहे की हा धातू वापरल्यास ज्याच्यावर रागवणार त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते। मग आता बघा, यामध्ये तुम्हाला वाक्य दिलं आहे की माता शिशवे न कदापि। माता शिशवे न कदापि, जी काय माता जी आहे, तर ती माता या लहान मुलावर काय असते, कधीही रागवत नाही। शिशवे हा जो काही शब्द जे आहे, तर या शब्दाला काय केली आहे, चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लावून याचा वाक्यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे। कूपचं काय झालं आहे, कुप्पेत झालेलं आहे। अशा प्रकारे काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता बघा, त्यानंतर आहे तिसरं की क्रुद्ध, बरोबर। मग आता क्रुद्ध म्हणजे काय, क्रुद्ध म्हणजेच काय, रागावणे। लक्षात, कूप किंवा क्रुद्ध याचा अर्थ काय होतो, सारखाच होतो। आणि याला सुद्धा काय असते, चतुर्थीची गरज असते। म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ज्याच्यावर रागवायचं त्याची काय करावं लागते, आपल्याला वाक्यामध्ये चतुर्थी विभक्ती त्याला प्रत्यय लावावा लागतो। मग बघा, आपण उदाहरण जर बघायचं झाल्यास उदाहरण काय देण्यात आलेलं आहे की स्वामिनी भृत्याय क्रुध्यती। स्वामिनी भृत्याय क्रुध्यती म्हणजे हा जो काही भृत्य जो काही शब्द जे आहे, तर या भृत्य या शब्दाला काय केलं आहे, चतुर्थी विभक्ती लावलेली आहे। आणि क्रुद्ध त्याचा वाक्यामध्ये उपयोग काय केला, क्रुध्यती।
लक्षात. आता बघा त्यानंतर आहे दा प्लस यच्छ. आता बघा नंतरचं आहे दा प्लस यच्छ. मग आता दा याचं काय होतं, यच्छ होतं. मग आता दा यच्छ म्हणजे काय, देणे. लक्षात घ्या, दा यच्छ याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, देणे. मग आता याला काय करावं लागते, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. बघा लक्ष द्या की ज्याला द्यायचे त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. मग आता उदाहरण जर बघायचं जर झाल्यास तुम्हाला उदाहरण दिलं आहे की शिष्याः गुरुवे दक्षिणाम यच्छन्तु. शिष्याः गुरुवे दक्षिणाम यच्छन्ति. म्हणजे ज्याला द्यायची त्याची काय केली आहे, गुरुवे या शब्दाला काय केली आहे, चतुर्थी विभक्ती लावलेली आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर पाचवं आहे कथ. मग आता कथ म्हणजे काय, आता कथ जे आहे तर काय आहे, 10 उपमधील हे धातू आहे आणि कथ या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, सांगणे. लक्षात. मग आता काय करावे लागते की ज्याला काही सांगायचे, लक्षात घ्या की ज्याला काही सांगायचे त्या तद्वाचक शब्दाची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. बघा पुनश्च लक्ष द्या की कथ याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, सांगणे. अपेक्षित विभक्ती काय आहे त्या कथची, चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लावावा लागतो. मग काय करावं लागते की ज्याला काही सांगायचे त्या तद्वाचक शब्दाची आपणाला चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. लक्षात. मग आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलं आहे अपसरसो देवेंद्राय वृत्तांतम अकथयताम. आता आपल्या कवितेमधलंच वाक्य देण्यात आलं आहे की अपसरसो देवेंद्राय वृत्तांतम अकथयताम. म्हणजे जे काही अप्सरसा जे आहे तर ती काय करते, हे देवेंद्र जो काही या देवांचा राजा कोण असतो, इंद्र असतो, तर या देवेंद्र याला काय करते, वृत्तांत हकीकत घडलेली त्याला काय करते, सांगते. म्हणजे देवेंद्र जो काही शब्द जे आहे तर याला चतुर्थी विभक्तीनंतर काय झालं आहे, देवेंद्राय. लक्षात. अशा प्रकारे काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे आपलं रक्ष. नंतरचा धातू काय आहे, रक्ष, एक पप. मग आता रक्ष याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, रक्षण करणे. लक्षात. रक्ष एक पप याचा अर्थ काय होतो, रक्षण करणे. मग आता काय म्हटलेलं आहे की ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची काय करावं लागते, आपल्याला पंचमी विभक्ती वापरावी लागते. लक्षात घ्या की ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची पंचमी विभक्ती वापरावी लागते. मग आता आपल्या याच्यामध्ये वाक्य देण्यात आलं आहे की कृष्ण संकटात गोपालान रक्षती. कृष्ण आपद गोपालान रक्षती. म्हणजे या ठिकाणी संकटात आणि आपद या शब्दाला काय केली आहे, पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे वी प्लस रम. वी प्लस रम. मग आता वी प्लस रम याचा अर्थ काय होतो, थांबणे. वी प्लस रम हा जो काही धातू जे आहे तर तो कोणत्या गणातील आहे, पहिल्या गणातील परस्मैपदी. याचा अर्थ काय होतो, थांबणे. म्हणजे ज्याच्यापासून थांबायचे त्याची काय करावं लागते, आपल्याला पंचमी विभक्ती वापरावी लागते. लक्षात. पुनश्च एकदा लक्षात घ्या की ज्याच्यापासून थांबायचे त्याची काय करावं लागते, पंचमी विभक्ती वापरावी लागते. जर आपण उदाहरण जर बघितलं या ठिकाणी तर त्वम वृत्थकलहात विरम. त्वम वृत्थाकलहात विरम. अशा प्रकारे वृत्थाकलहात याला काय केली आहे, पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे आपलं स्नेह. मग आता जो काही स्नेह जे आहे तर तो स्नेह हा कोणत्या गणातील आहे, चौथ्या गणातील आहे, प्रस्मैपदी. मग आता स्नेह म्हणजे काय, प्रेम करणे. स्नेह या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, प्रेम करणे.
म्हणजे ज्याच्यावर प्रेम करायचे त्या तद्वाचक शब्दाची काय करावं लागते, सप्तमी विभक्ती वापरावी लागते. लक्षात, ज्याच्यावर प्रेम करायचे त्या तद्वाचक शब्दाची काय करावं लागते, सप्तमी विभक्ती वापरावी लागते. लक्षात. आता इथं तुम्हाला वाक्य दिलं आहे की वयम भ्रातोषु स्नेहेम. वयम भ्रातोषु स्नेहेम. अशा प्रकारे भ्रातोषु जे काही शब्द जे आहे तर त्या शब्दाला काय केलं आहे, सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी याच अवयवाचं जर दुसरं जर वाक्य जर सांगायचं झालं तर माता पुत्रे स्नेहती. माता पुत्रे स्नेहती. म्हणजे या ठिकाणी पुत्रे या शब्दाला काय केलं आहे, सप्तमी विभक्ती लावलेली आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे रुच. रुचमध्ये बघा या ठिकाणी रुच आहे आपला. बघा त्याकडे रुच. रुच काय आहे, म्हणजेच आवडणे. बघा रुच म्हणजेच काय, आवडणे. हा कोणत्या गणातील आहे, एक आत्मनेपदी. हा कोणत्या गणातील आहे, एक आत्मनेपदी. मग आता रुच म्हणजेच काय, आवडणे. रुच म्हणजेच आवडणे. मग आता बघा याच्यामध्ये ज्याला आवडते त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. लक्षात. ज्याला आवडते त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. मग या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिले माझ्या मित्रांनो, नरेंद्राय व्यायामः रोचते. नरेंद्राय व्यायामः रोचते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नरेंद्राय या शब्दाला चतुर्थी विभक्ती लावून रुचचं काय झालं आहे, रोचते या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे स्पृह. बरोबर, नंतरचा आपला धातू आहे स्पृह. मग आता स्पृह कोणत्या गणातील आहे, 10 उप. मग आता स्पृह म्हणजेच काय, इच्छा करणे. लक्ष घ्या, स्पृह म्हणजेच काय, इच्छा करणे. ज्याची इच्छा करायची त्याची चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपणाला काय करावं लागते, वापरावी लागते. लक्ष द्या की ज्याची इच्छा करायची त्याची चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. मग आता या ठिकाणी वाक्य काय दिलंय, गौरी कुंडलाय स्पृहयती. म्हणजे गौरी कुंडलाची इच्छा करते. गौरी कुंडलाय स्पृहयती. आणि हा जो काय कुंडलाय जा काय शब्द जे आहे त्याला काय केली आहे, चतुर्थी विभक्ती लावलेली आहे. लक्षात. अशा प्रकारे हे जे काही 1 ते 10 मधील जे काही पूर्ण जे काही धातू जे आहेत माझ्या मित्रांनो, तर तुम्ही जर आता जर पाठांतर जर केले तर तुम्हाला पुढच्या वर्षी 10वीमध्ये पाठ करण्याची गरज नाही. त्यामुळं काय करा, हा व्हिडिओ पाहिल्या क्षणी सर्वांनी काय करा, हे 10 धातू तुम्हाला जे आता असे सांगितलेले आहेत तर ते 10 धातू जसेच्या तसे काय करा, पाठ करा. तुमचे या ठिकाणी नक्की 2 मार्क फिक्स आहेत. लक्षात. आता बघा त्यानंतर परत आपल्या या ठिकाणी खाली तुम्हाला चित्र आणि त्या चित्राच्या खाली काय केलं आहे, काही वाक्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. बघा या ठिकाणी पहिलं वाक्य दिले तुम्हाला, रुच आणि स्पृह यांच्यातील जे काही अपेक्षित विभक्तीचा फरक दाखवणारी या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं ही देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या धातूची, रुच आणि स्पृह. मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला पहिलं वाक्य दिले, गणेशाय मोदकाः रोचन्ति. गणेशाय मोदकाः रोचन्ति. आणि या ठिकाणी दिले, गणेशः मोदकेभ्यः स्पृहयति. म्हणजे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की काय सांगितलं, जे काही रुच जो काही धातू जे आहे तर तो रुच धातूचं काय सांगितलं तुम्हाला, ज्याला आवडते त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. मग आता या ठिकाणी तुम्हाला पहिलं वाक्य दिले, गणेशाय मोदकाः रोचन्ति. म्हणजे गणेशाय याला काय आवडतात, मोदक आवडतात. म्हणजे ज्याला आवडते त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. हे लक्षात घ्यायचं इथं या ठिकाणी. आता त्यानंतर आहे बघा स्पृह.
स्पृहमध्ये या ठिकाणी तुम्हाला स्फुरयती केलेलं आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी काय केलं आहे, स्पृह म्हणजेच काय, इच्छा करणे. म्हणजे ज्याची इच्छा करायची त्याची चतुर्थी विभक्ती आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते, वापरावी लागते. मग या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिले, गणेशः मोदकेभ्यः स्पृहयति. लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला चतुर्थी विभक्तीचा वाक्यात उपयोग या ठिकाणी काय केला आहे, स्पृहयति हा धातू वापरून करून दाखवण्यात आलेला आहे. आता तशाच प्रकारे काय आहेत आपले समोरचे वाक्य बघा. जसं की शिवाय बिल्वपत्राणी रोचन्ते. त्यानंतर शिवः बिल्वपत्रेभ्यः स्पृहयति. ठीक आहे. त्यानंतरचं वाक्य बघा, महालक्ष्मे कमलम रोचते. आणि नंतरचं वाक्य खाली त्याच्यात, महालक्ष्मीः कमलाय स्पृहयति. ठीक आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही धातूमधला फरक कळण्यासाठी तुम्हाला हे या ठिकाणी 3 चित्रावर आधारित 6 वाक्य करून दाखवण्यात आलेली आहेत. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे, एषः निखिल निखिलाय किम किम रोचते. बघा काय केलं आहे की हा निखिल आहे आणि निखिलाला काय काय आवडते. बघा या ठिकाणी वाक्य दे तुम्हाला, निखिलाय लड्डू काह रोचन्ते. बघा जर वाक्य बनवायचं जर झाल्यास तर निखिलाय लड्डू काह रोचन्ते म्हणजे निखिलाला काय आवडतात, लाडू आवडतात. त्यानंतर निखिलाय शाळा रोचते. या निखिलाला काय आवडते की शाळा आवडते. त्यानंतर निखिलाय पुस्तकानी रोचन्ते. जो काय निखिल जे आहे तर त्या निखिलला पुस्तकं सुद्धा आवडतात. त्यानंतर परत वाक्य दिले की निखिलाय गणित संस्कृते रोचते. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्य तुम्हाला काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. आता बघा त्यानंतर परत दिलं आहे की एषा काश्मीरा काश्मीरा कस्मे कसे स्पृहयति. बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, ही काय आहे, काश्मीरा जी आहे आणि ती काश्मीरा कशासाठी कोणासाठी स्पृहयतीचा अर्थ काय सांगितला तुम्हाला, कशाची किंवा कशासाठी म्हणजे इच्छा व्यक्त करते. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही काय आहे, काश्मीरा जी आहे तर ती काश्मीरा कशासाठी किंवा कशाची इच्छा ही व्यक्त करते. मग आता बघा या ठिकाणी काश्मीरा काय म्हटलेलं आहे, कंठहाराय स्पृहयति. मग आता मी तुम्हाला आताच सांगितलं की स्पृह या धातूचा जेव्हा आपण वाक्यात उपयोग करत असतो तेव्हा त्याचा काय करावं लागते, त्याचा स्पृह या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, इच्छा करणे. ज्याची इच्छा करायची त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. आता तुम्हाला या ठिकाणी जे काही कंठ हाराय शशिकाभ्याम जलक्रीडा वेनवे हे काय ते या शब्दाला काय केले आहे, चतुर्थी विभक्तीची प्रत्यय लावलेली आहेत. आता बघा या ठिकाणी काश्मीरा कंठहाराय स्फुरयति. काश्मीरा कंठहाराय स्फुरयति. त्यानंतर काश्मीरा शशिकाभ्याम स्फुरयति. त्यानंतर काश्मीरा जलक्रीडाय स्फुरयति. नंतर आहे काश्मीरा वेनवे स्फुरयति. अशा प्रकारे ही सुद्धा वाक्य तुम्हाला काय करायची आहेत, लिहून घ्यायची आहेत. ठीक आहे. आता बघा त्यानंतर याच्यातून तुम्हाला आणखी सोपं करून मी तुम्हाला काय येतं, हीच जे काही माहिती तुम्हाला आता सांगितलेली आहे तर तीच माहिती तुम्हाला एका तक्त्याद्वारे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. तर अगोदर तुम्ही काय करा, ही सर्वांनी ही जे तुम्हाला माहिती समजलीच असेल अशी आशा व्यक्त करतो. तर सर्वांनी काय करा, ही माहिती आपल्या वहीमध्ये काय करायची आहे, तुम्हाला लिहून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता बघा याच्यावरच आधारित माहिती मी परत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी तुम्हाला अगोदर की उपपद विभक्ती म्हणजे काय आहे, विशिष्ट धातूला किंवा नामाला विशिष्ट विभक्तीची काय असते, अपेक्षा असते. आणि या ठिकाणी तुम्हाला काही तक्त्याद्वारे मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर बघा या ठिकाणी
तुम्हाला पहिला तक्ता दिसतोय धातू, दुसरा आहे अपेक्षित विभक्ती आणि तिसरा आहे उदाहरणम. बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पहिला धातू दिसतोय गम एक पप. गम एक पप म्हणजे गम या शब्दाचा अर्थ काय होतो, या धातूचा अर्थ काय होतो, जाणे. बरोबर. आता त्याला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते की जेथे जायची त्या स्थानाची काय करावं लागते, द्वितीय विभक्ती वापरावी लागते. लक्षात, जेथे जायचे त्या स्थानाची काय करावं लागते, द्वितीय विभक्ती वापरावी लागते. मग आता तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिले की मातामही देवालयम गच्छती. मातामही देवालयम गच्छती म्हणजे मातामही म्हणजे आपली जे काय आजी जी आहे तर ती आजी मंदिरात जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता दुसरं तुम्हाला धातू दिलाय याच एक आप. याच एक आप याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, याचना करणे. बरोबर. मग काय करावं लागते, ज्याच्याकडे मागायची त्याची काय करावं लागते, द्वितीय विभक्ती वापरावी लागते. लक्षात. मग आता पुढे उदाहरण दिले तुम्हाला वामन बलिम वसुधाम याचते. मग आता मला सांगा बरं या वाक्यामध्ये कोणत्या शब्दाला द्वितीय विभक्ती लावलेली आहे. शाबास, व्हेरी गुड. बलिम कोणत्या शब्दाला लावलेली आहे, बलिम. वामन बलिम वसुधाम याचते. ठीक आहे. त्यानंतर बघा दा एक पप किंवा आता हा 3 उपमध्ये सुद्धा येतो आणि दा या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, देणे. लक्षात. म्हणजे ज्याला द्यायची त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. लक्षात घ्या की ज्याला द्यायची त्याची चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. तर उदाहरण जर बघितलं तर काय उदाहरण, वृक्ष जनभ्य छायाम यच्छन्ति. म्हणजे या ठिकाणी जे काही जनभ्य जे आहे म्हणजे जनतेला, जनभ्य म्हणजेच काय, जनतेला, माणसाला. जनभ्य या शब्दाला काय केली आहे, चतुर्थी विभक्ती लावलेली आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे रुच एक आत्मनेपदी. बरोबर. मग आता रुच या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, आवडणे. म्हणजे ज्याला आवडते त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती लावावी लागते. या ठिकाणी वाक्य आहे आपलं गणेशाय मोदक रोचते. म्हणजे गणेशाला काय होतात, मोदक आवडतात आणि म्हणून म्हटलेलं आहे गणेशाय मोदक रोचते. लक्षात. आता त्यानंतरचा धातू आहे बघा स्पृह 10 उप. मग आता स्पृह या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, इच्छा करणे. काय अर्थ होतो, इच्छा करणे. म्हणजे ज्याची इच्छा त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. लक्षात द्या मित्रांनो की ज्याची इच्छा त्याची काय करावं लागते, चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. उदाहरणार्थ बालका कुंडलाय स्पृहयती. बालिका कुंडलाय स्पृहयती. म्हणजे जे काही बालिका म्हणजेच काय, मुलगी, मुलीला कुंडलाची काय करते, इच्छा करते. म्हणजे कुंडलाय ज्याची इच्छा त्याची चतुर्थी, कुंडलाय या शब्दाला काय केली आहे, चतुर्थी विभक्ती लावलेली आहे. लक्षात. आता बघा त्यानंतर आहे कथ 10 उप. कथ या धातूचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, सांगणे. लक्षात. मग आता ज्याला सांगायचे त्याची काय करावं लागते, आपल्याला चतुर्थी विभक्ती लावावी लागते. लक्षात द्या, ज्याला सांगायची त्याची चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिले मित्रांनो अध्यापक छात्राय कथयति. अध्यापक छात्राय कथयति. लक्षात. मग आता कोणाला सांगायचे, विद्यार्थ्यांना सांगायचे. बरोबर. मग काय केलं आहे, छात्राय हा जो काही शब्द जे आहे तर या शब्दाला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लावून कथचं काय झालं आहे, कथयति
वाक्यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे सम प्लस रू एक पप म्हणजे काय? अर्पण करणे. मग आता बघा की ज्याला अर्पण करायचे त्याची काय करायची? चतुर्थी विभक्ती वापरावी लागते. ज्याला अर्पण करायचे त्याची चतुर्थी विभक्ती आपल्याला काय करावी लागते? वापरावी लागते. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलंय की अहम देवाय नैवेद्यम समर्पयामी. अहम देवाय गंधम समर्पयामी. अहम देवाय पुष्पम समर्पयामी. अशा प्रकारचे विविध तुम्ही वाक्य अभिषेक करते वेळेस काय केले असतील? ऐकले असतील. मग या ठिकाणी तुम्हाला उदाहरण काय दिलंय? अहम देवाय नैवेद्यम समर्पयामी. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे? देवाय या शब्दाला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लावून सम प्लस रू याचं काय केलं आहे? समर्पयामी असं वाक्यामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. लक्षात? आता बघा त्यानंतर आहे रक्ष एक पप म्हणजे काय? रक्षण करणे. आता बघा या ठिकाणी ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची काय करावं लागते? तुम्हाला पंचमी विभक्ती वापरावी लागते. उदाहरणार्थ देवः भक्तान संकटात रक्षती. देवः भक्तान संकटात रक्षती. लक्षात? आता हा काय केलं आहे की देवः भक्तान संकटात रक्षती म्हणजे काय म्हणलेलं आहे की ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची काय करावं लागते? आपल्याला पंचमी विभक्ती वापरावी लागते. म्हणजे देव काय करतो? भक्ताचं संकटापासून रक्षण करतो. म्हणजे या ठिकाणी संकटात या शब्दाला पंचमी विभक्ती लावलेली आहे. आता त्यानंतर बघा वी प्लस रम एक पप याचं काय होते? थांबणे. मग काय म्हटलेलं आहे की ज्याच्यापासून थांबायचे त्याची काय करावं लागते? पंचमी विभक्ती वापरावी लागते. आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलंय धीराह स्वकार्यात न विरमती. धीराह स्वकार्यात न विरमती अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला काय केलं आहे? वाक्य बनवून देण्यात आलं आहे. धीराह स्वकार्यात न विरमती. धीरा हा स्वतःच्या कार्यामध्ये कधीच थांबत नाही. म्हणजे काय केलंय? कोणत्या शब्दाला लागलेली आहे विभक्ती? पंचमी स्वकार्यात. लक्षात? आता बघा त्यानंतर आहे बघा याच्यामध्ये वी प्लस थ्रू एक पप. वी प्लस थ्रू एक पप म्हणजे काय? वितरित करणे किंवा देणे त्याचा अर्थ होतो. काय होते? ज्याला द्यायचे त्याची काय करावं लागते? सप्तमी विभक्ती वापरावी लागते. आता या ठिकाणी वितरती गृह प्राज्ञे विद्याम यथेव तथा जडे. वितरती गृह प्राज्ञे विद्याम यथेव तथा जडे. अशा प्रकारची ही वाक्य काय करायची आहेत? आपल्या स्वाध्याय वहीमध्ये लिहून घेऊन त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला खाली काही अवयव या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ती अवयवसुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारल्या जाऊ शकतात, जातातच. लक्षात? त्यामुळे ही सुद्धा अवयव काय करायचे आहेत? व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी काय करायचे आहेत? आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. बघा लिहून घ्या. चला मग लगेच व्हिडिओ पॉज करायचा आणि ही सुद्धा अवयव काय करायचे आहेत? अवयव आणि वाक्य काय करायचे आहेत? आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. ठीक आहे. तर घ्या लिहून मग लवकर.
ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण थांबूत. परंतु हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्हाला नक्की आपण काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या मित्रांना काय करा, जरूर शेअर करा, कारण त्यांनासुद्धा याचा लाभ हा झालाच पाहिजे. लक्षात. तर पुनश्च एकदा मी सांगू इच्छितो मित्रांनो आपल्याला की संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा. आणि या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या माझ्यासोबत काही जर सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा मला कमेंट करून काय करायच्या आहेत तुम्हाला सांगायचे आहेत. त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून पुढील व्हिडिओ काय केला जाईल, बनवला जाईल. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत. पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल सर्वांना मनापासून मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूत. जयस्तु भारतम, जयस्तु संस्कृतम.